मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। आज अनुष्का पाटोळे हे प्रकरण घडून म्हणजे लातूर जिल्ह्यातलं जवाहर नवोदय विद्यालयाचं हे प्रकरण घडून आज 52 दिवस पूर्ण होत आहेत। असं 52-53 दिवस पूर्ण होत आहेत आणि 53 दिवस देखील होऊन अद्याप तरी अनुष्का पाटोळे या प्रकरणाला न्याय मिळालेला नाही। त्यासाठी आंदोलनं होत आहेत, मोर्चे होत आहेत। काल परवाला आपण जालन्याचं एक आंदोलन पाहिलं की ते सरणावरती बसून अनुष्का पाटोळेला न्याय मिळाव्या अपेक्षेसाठी ते आंदोलन त्यांनी केलं। आज राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत रामदास आठवले अनुष्का पाटोळेच्या घरी आले होते। त्यांच्या आईवडिलांना म्हणजे अनुष्काच्या आईवडिलांना ते भेटण्यासाठी आले होते। आपण हे सुरुवातीपासून प्रकरण यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे। आता माझ्या हातामध्ये अनुष्का पाटोळेचा FIR आहे। हा FIR जे की 5 तारखेला FIR झाला आहे आणि FIRमध्ये एक तुम्हाला हे सगळी बातमी घेण्याची त्या आईची प्रतिक्रिया घेण्याच्या अगोदर सांगतो। याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं आहे, ते वाक्य असं आहे बघा। दिनांक 3/1/2026 रोजी रात्री 8ची हजेरी झाल्यानंतर माझी मुलगी नामे अनुष्का हिने मुलीच्या बाथरूममध्ये भिंतीवर लव चिन्हामध्ये मुलामुलींचे नावं लिहिल्याच्या संशयावरून मुलीच्या हॉस्टेलचे सुप्रिटेंडंट पल्लवी कंसे, आता संबंधित जातीचा वगैरे उल्लेख करणार नाही, या कारणावरून म्हणजे एक बाथरूममध्ये लवचं चिन्ह लिहिलं आणि त्या चिन्हामध्ये मुलामुलींचे नावं लिहिले असं या FIRमध्ये नमूद केलेलं आहे। प्रश्न काय उपस्थित होतो आहे तर प्रश्न असा उपस्थित होतो आहे, अनुष्का ही एक केंद्राच्या संस्थेमध्ये वसतिगृहामध्ये राहत होती। तिथं आईवडील नसायचे, तिथं फक्त वार्डन आणि शिक्षक राहायचे। मग मला सांगा, ती घटना घडल्यानंतर मग हे आईवडिलांना कसं माहीत होय म्हणजे या बाथरूममध्ये काय लिहिलं आहे किंवा कुणी तिथं काय प्रकार झाला आहे, हे वाक्य कुणाच्या मनाने आलं हा माझा पहिला प्रश्न आहे। हे वाक्य जे कोणी सांगितलं आहे म्हणजे FIR लिहून देणारा दुसरा माणूस होता का, तिसरा माणूस होता काय, म्हणजे अनुष्काचे आईवडील सोडून काय तिसरा माणूस हा FIR दर्ज करत होता का किंवा FIR लिहून अगोदरच ठेवला होता का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आज मी रामदास आठवले यांची प्रेस अटेंड केली होती आणि ते सुद्धा इथं आल्यावर त्यांनाही ती देखील प्रश्न विचारला की FIRमध्ये तर वेगळं सांगितलं जातं आहे आणि रामदास आठवले असतील किंवा SP साहेबाकडून असं सांगण्यात जाते की मुलीनं चोरी केली आणि ते चोरीच्या कारणावरून तिला मारहाण केली आणि मारहाणीमध्ये किंवा नंतर तिनं आत्महत्येमध्ये ट्रेसमध्ये येऊन तिनं आत्महत्या करून घेतली। लक्षात घ्या, FIRमध्ये काय लिहिलं आहे, वेगळा प्रकार लिहिला आहे। आत्ता सांगताना SP असतील किंवा SITचे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा इथले जबाबदार कलेक्टर असतील हे सांगतात काय, मुलीनं चोरी केली। मग हे जर सगळे प्रकार विरोधाभास किती दिसतोय तुम्हाला, FIRमध्ये विरोधाभास किती दिसतोय, त्या प्रकरणामध्ये विरोधाभास किती दिसतोय, आत्ताच्या सांगण्यामध्ये किती विरोधाभास दिसतोय, यावरूनच असं लक्षात येतं की सगळं प्रकरण जे आहे ते कुठंतरी गोलमाल करण्याच्या आणि या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। अपेक्षा करूयात आपण या मुलीला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी यंत्रणेनं पारदर्शक पद्धतीनं यावरती तपास करणं फार गरजेचं आहे। मुलगी 11 महिने 5 वर्ष 11 वर्ष 5 महिन्याची होती आणि आज 53 दिवस झाले। 53 दिवसामध्ये काय तुम्हाला वाटते काय आपल्या ज्या मुलीवरती अन्याय झाला आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे किंवा आत्तापर्यंत तुम्हाला पोलिसांनी काय काय तपास केला किंवा इथपर्यंत तरी सांगितलंय? नाही, आम्हाला काही सांगायला काहीच त्यांनी सांगत नाही। ते एवढं सांगते ते की तुमच्या मुलीचा तपास योग्य दिशेनं चालू आहे, पण ह्यांचा तपास असा चालू आहे की तिनं आत्महत्याच केली आहे म्हणून या अनुषंगानेच त्यांचा तपास चालू आहे। पण आमच्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही, तिचा खूनच केलेला आहे। ह्या ह्या शाळेने जेवढे आम्ही 2 महिला आरोपी आहेत त्या दोघी महिलाला घेतात, पण 2 महिलाचा आरोपी नाही, ते बाकीचे 8 जण आरोपी आहेत। नाही ऐका ना, तुम्ही 8 आरोपी म्हणताय, ही FIR मी आत्ता वाचला। FIRमध्ये आणि जे आता कोणी इथं सगळी नेते मंडळी येते आहे किंवा समाजाचे लोक येत आहेत ते सांगतात तुमच्या पुरीनं चोरी केली, FIRमध्ये तर वेगळंच लिहिलंय। म्हणजे तुम्ही FIR लिहिलाय ना? FIR कोणी लिहिलाय? FIR फिर्याद कोणी दिली? तिच्या वडिलांनी। म्हणजे वडिलांना हे कोणी सांगितलं? वडिलांना माहित होतं? कारण तिच्या वडिलाला परवानगीच नाही मध्ये जायला। ज्या मुलीचं हॉस्टेल आहे तिथं सर लोकांना जायला परवानगी नाही, मग तिचे वडील कसे काय गेले बाथरूम मध्ये, त्यांना काय माहिती तिथं काय प्रकार घडलाय ती। ही आमच्या मनाविरुद्ध, कारण ही FIR आमच्या मनाविरुद्ध केलेली आहे। आमची मनस्थिती नव्हती ही FIR करायला, म्हणून आमचा ह्यानी जबाब 164चा जबाब ह्यानी घ्यावा। नाही मूळ मुद्दा माझा लक्षात घ्या, प्रश्न काय म्हणतो, ही जी फिर्याद तुम्ही दिली मग ही फिर्याद सांगणारा कोण होता तुम्हाला की असं असं घडलंय म्हणून ही कुणी सांगितले? सगळे त्यांच्या मनाने केले। हे असं घडलंय हे तुम्ही तर त्या हॉस्टेलमध्ये होती ना तुमची मुलगी,
मग घडलंय असं तुम्हाला कोणी सांगितलं की असं हे सगळं सांगितलं हे? ही त्यांनीच पोलिसावानीच हम्म. त्यांनीच FIR ही केलंय. आम्हाला काय माहिती आहे तिथं हॉस्टेलमध्ये काय घटना घडल्या रविवारी ती आम्हाला मेन काहीच माहिती नाही. आम्हाला आमचं बाळ गेलं एवढंच तिथं सांगण्यात आलं. आमचं बाळ PM रूम मध्ये. मग आम्हाला काय माहिती असणार आहे हॉस्टेलमध्ये संध्याकाळी काय घडलंय, त्या मॅडमनी का मारलं हिला. मग ही त्या पोलिसांनी तपासात त्यांना कळालं असेल, त्यांनी लिहिलंय. आम्हाला तिच्या वडिलाला तर काय माहिती आहे फिर्यादमध्ये जबाबामध्ये बाथरूममध्ये चिन्ह काढलेलं. आता सांगते चोरी केली आहे, आता आधी सांगते तिनं लवचं चिन्ह काढलं. मग चोरी काय केलेलं सांगितलं असेल की तुम्हाला? काहीच नाही ते सांगायला. त्यांनी चोरी केलेली पण सांगायचं ना. मग चोरीचा ह्याच्यात टाकायचा ना, चोरी FIR मध्ये टाकायचं की. हा SP सर सांगते चोरी केली आहे म्हणून सांगायलेत. ह्याच्यात तर बाथरूम मधलं चिन्ह. मग जायचं कुणकडली दिशा आहे? हाय नुसतं इथं गोलमालच होईलय. मग कसं सांगायचं? इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही का मग? नाही यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही आता. कारण असं सांगतेत मुलीनं चोरी केली आहे. FIR मध्ये तर काय लिहिलंय की बाथरूम मध्ये लवचं चिन्ह काढलं. बरं चिन्ह काढलं बाथरूम मध्ये, मग तिनं एकटीच होती का तिथं? 20 मुली आणखी नाही त्या तिथं, मॅडम आहे त्या. कशावरून हिनं एकटीनंच काढलंय ते? कशावरून? कुणी तपासणी म्हणून का? तिथं प्रिन्सिपल होते का? प्रिन्सिपलला तपासणी केली आहे का? ह्याची चौकशी केली आहे का सगळी? मग ह्यांना कुणी अधिकार दिलाय मारायचा? ही कंत्राटी आहे त्या, ह्यांना कुणी अधिकार दिला? तिथल्या जर मेन मॅडम असत्या किंवा प्रिन्सिपल सरला ह्याने बोलवून घ्यायचं होतं आणि सांगायचं होतं, मग तेव्हा आम्ही मान्य केलं असतं. आमच्या मुलीनं ही केलेलंच नाही आणि आमच्या मुलीनं आत्महत्या केलेलीच नाही, तिला मारलंय. तिकडे द्या. मी काय म्हणतोय की तपासांतही पोलीस कन्क्लुजनवरती आले असतील की बाबा ह्या पोरीनं चोरी वगैरे केली किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण माझा पहिलाच प्रश्न मी हा उपस्थित करतोय की बाबा हे सगळं FIR वेगळा सांगतोय, तुम्ही तपास वेगळा करताय, सुरुवातीला वेगळ्या घटना सांगितल्या, आत्ता वेगळ्या घटना सांगताय. नेमकं खरं काय? अनुष्का पाटोळे प्रकरणामध्ये खरं काय? आणि खरं शोधण्यासाठी एखादी उच्च लेवलची यंत्रणा असणं फार गरजेचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये का सांगतो आहे, CID असेल किंवा SIT असेल, हे SIT CID झालं तरी ह्या राज्याच्या तपासी यंत्रणा आहेत. आणि CBI बघितलं तर यासाठी CBI या प्रकरणासाठी का गरजेची आहे, तर ही संस्थाच मुळात केंद्राची आहे. मुळात संस्थाच केंद्राची आहे आणि केंद्राच्याच लोकांनी याचा तपास करावा असं एक या प्रकरणाच्या निमित्तानं निदर्शनास येते. आणि दुसरी गोष्ट की या प्रकरणामध्ये सध्या जे उडवाउडीचे उत्तर देणं सुरू आहे, त्याचबरोबर हा FIR आईवडिलांच्या मनस्थिती व्यवस्थित नसताना FIR घेण्यात आलेला आहे, फिर्याद घेण्यात आलेली आहे. आईवडिलांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला पुरवणी जबाब घ्या, आमच्या पुरवणी जबाबामध्ये आमची मनस्थिती नव्हती, आता आम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, काही लोकांची नावं आहे त्यामध्ये राहिले, आम्ही त्यावेळेसही सांगत होतो तरीसुद्धा तुम्ही पोलीसवाल्यांनी यावरती घेतलेले नाहीत, पण आत्ता आम्हाला परत सांगायचे आहेत. पण तसा पुरवणी जबाब वगैरे अजून तर काय पोलीस कर्मचाऱ्यांनी किंवा इथल्या SITनं म्हणा किंवा इथल्या यंत्रणेनं अजून तरी घेतलेला नाही. 53 दिवस झालेत, 53 दिवस देखील होऊन या प्रकरणाला अजून तरी कुठंच न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये आपल्याला म्हणजे अशी आशा दिसत नाही. आज रामदास आठवले येऊन गेले, आता उद्या दुसरे कोणीतरी येऊन जातील, आईवडिलांना भेटून जातील, रोज हे सगळं येणं जाणं सुरू आहे. पण अनुष्का पाटोळे प्रकरण मात्र जाग्यावर आहे. अनुष्का पाटोळेच्या प्रकरणाचा तपास मात्र जाग्यावरती आहे. SIT नेमून जवळपास आता माझ्या मते 1 महिना उलटून गेला, तर SITनं आतापर्यंत तपास काय केला हा देखील जरी त्यांचा तपासाचा भाग असेल किंवा त्यांना सांगायचं नसेल किंवा त्यांचा तपास गुपित असेल तरीसुद्धा अनुष्का पाटोळेला न्याय मिळणं फार गरजेचं आहे. आपण या सगळ्या प्रकरणावरती वेळोवेळी सगळे अपडेट देत राहणार आहोत आणि या प्रकरणावरती अनेक मुद्दे उपस्थित करणार आहोत, अनेक प्रश्न उपस्थित करणार आहोत. आत्तापर्यंत प्रश्न उपस्थित केलेत मी, पण अजून तरी माझ्या तरी प्रश्नाचा अजून कुठल्या यंत्रणेनं किंवा तिथल्या संबंधित अधिकाऱ्यानं याचे उत्तरं दिलेत असं नाही. आत्ता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी मुलगी लातूर जिल्ह्यातली येते, या लातूर जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, मी काल तसं विश्लेषणही केलं, त्या लोकप्रतिनिधीनं आपल्या जिल्ह्यातल्या मुलीबद्दल, आपल्या जिल्ह्यातल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी किंवा त्या मुलीवर अन्याय झाला यासाठी आपल्या उद्या विधानसभेमध्ये आवाज उठवतील का आणि या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करतील का, या मुलीवर अन्याय झाला आहे आणि यामध्ये व्यवस्थितरित्या तपास होणं फार गरजेचं आहे. आपले लातूर ग्रामीणचे आमदार असतील रमेश आप्पा कराड,
त्यांनी आवाज उठवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर ही मुलगी ज्या तालुक्यातून येते, जरी हा मतदारसंघ रेणापूर ग्रामीणचा असला तरी हा तालुका आहे औसा. ज्या औसा तालुक्याचे कर्तव्यदक्ष असलेले अभिमन्यू पवार आहेत, ज्यांना की शाडो मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे ओळख आहे. त्यांची कार्यपद्धती फार चांगली आहे. ते फार मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मग ते मुख्यमंत्र्यांना सांगतील का की अनुष्का पाटोळे माझ्या तालुक्यातली मुलगी होती आणि तिच्यावर अन्याय झाला आहे आणि आपण हिला न्याय देण्यासाठी योग्य पद्धतीनं तपास करा, असं देखील ते विनंती करतील का? त्याचबरोबर समाजाचे आमदार म्हणून अनेक वेळा आपण संजय बनसोडे यांच्याकडे पाहत असतो. संजय बनसोडे तरी यामध्ये आपल्या समाजाच्या मुलीवरती अन्याय झाला म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये, म्हणजे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करतील का? त्याचबरोबर बाबासाहेब पाटील असतील, मंत्री आहेत ते, तर इथं संभाजी पाटील निलंगेकर असतील. म्हणजे एकूणच सगळ्यांची नावं का घेतो मी, त्याचं कारण आहे की त्यांना तरी लक्षात यावं की आपल्या जिल्ह्यात अतिशय भयानक धक्कादायक गंभीर प्रकार घडला आहे आणि या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनामध्ये आवाज फार उठवणं गरजेचं आहे. ही महाराष्ट्रामध्ये अतिशय निंदनीय गोष्ट आहे. फार शासनाच्याच एका केंद्राच्याच संस्थेमध्ये असा प्रकार घडतो. मग इथल्या गोरगरिबांचे लेकरं किंवा इतर समाजाचे किंवा इतर लोक जे श्रीमंत असतील, गोरगरिबा सर्वसामान्य लोक जे की आपले मुलं शिकावे, त्यांना नोकऱ्या लागाव्या, पुढं जावे म्हणून ते हॉस्टेलमध्ये टाकत असतात, वसतिगृहामध्ये टाकत असतात. अनुष्का तर 17,000मधून ती मुलगी निवडली गेलेली होती. असं असताना देखील आता इथल्या पालकांनी विश्वास कुणावर ठेवायचा? इथल्या सरकारवरच विश्वास राहिला नाही, इथल्या यंत्रणेवरच विश्वास राहिला नाही, असा देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो आहे. आता अनेक वेळा आपल्याला प्रश्न आणि बरेच जण सांगतात की त्या संस्थेमध्ये अनेक प्रकार घडलेत, 14 का 17 काहीतरी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात, त्याचा देखील अजून काही पुढं तपास झालेला दिसत नाही. मग हे प्रकरण असेच दाबत राहायचं का? लहान लेकरं असतील किंवा दीनदलिताची मुलं असेच संपवत राहायचं का? हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. बघूयात, आपण प्रश्न विचारतोय, या प्रश्नाचे उत्तर देणारे जबाबदार अधिकाऱ्यांनी पुढे यावं आणि या प्रश्नाचे उत्तर द्यावं. अनुष्काचे आईवडील, आपण आता आई होती, आता वडील काही कामानिमित्त किंवा याच केसनिमित्त औरंगाबादला गेले, छत्रपती संभाजीनगरला गेले होते. आज आई असेल, वडील असेल, प्रत्येकाच्या दारावरती जात आहेत, ओरडोरडू सांगत आहेत की माझ्या मुलीनं आत्महत्या केली नाही, तिची हत्या करण्यात आली आहे. मी काल परवाला व्हिडिओ आमच्या चॅनलवरती प्रसारित केला होता की शोकांतिका बघा ना, जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट बंद राहते हो. म्हणजे एखादा न्यायासाठी मोर्चा येतो आहे आणि तो न्यायासाठी मोर्चा इथल्या जबाबदार अधिकाऱ्यापाशी जातो त्यांना विचारण्यासाठी की माझ्या मुलीला न्याय द्या म्हणून, आणि तुम्ही गेट बंद करता. आणि ते गेट बंद असताना देखील आईला त्या गेटवरती चढून आपल्या मुलीसाठी न्याय मागावं लागतं. ही सगळी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी निंदनीय गोष्ट आहे आणि खंत देखील मानणारी गोष्ट आहे. बघूया त्यावरती सगळं आता नेमकं काय प्रकरण पुढं होतं आहे आणि यानंतर ह्या सगळ्या घडामोडी पुढे येतच राहतील. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, टाका, औसा.